ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा, मेहनतीचं फळ यशच असतं, अशीच जिद्द मनात ठेवून इंदोरच्या राजूदादांनी चालू केलेला आहे आपला तवा आईस्क्रीमचा स्टॉल। मार्केटमध्ये रोज काही ना काहीतरी नवीन असे आईस्क्रीमचे फ्लेवर येतात, पण आज इथे आम्ही बनवून घेणार आहोत ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी किंडर जॉय आईस्क्रीम। पण आज इथे आम्ही किंडर जॉयची आईस्क्रीम बनवणार आहोत। दादांनी इथे किंडर जॉय घेतलेले आहे, ते पण 2। राजूदादाच्या या स्टॉलला झालेली आहे 10 वर्ष। 10 वर्षापासून ते आपल्या हातची चव इंदोरच्या लोकांना तर देत आहेत, पण जे लोक सराफा गली फिरायला जातात ते लोक आपल्या आवडतीचं आईस्क्रीम इथे नक्की टेस्ट करतात। दादांना आम्ही बनवायला सांगितले आमच्यासाठी 2 किंडर जॉयची आईस्क्रीम। दादांनी इथे किंडर जॉयचे पॅकेट्स ओपन केलेले आहेत आणि बघितलं तुम्ही या एका पॅकेट मधून निघालेले आहेत 2 चॉकलेट बॉल आणि इथे चॉकलेट क्रीम सुद्धा निघालेली आहे। आणि असेच हे दोन्ही पॅकेट इथे ओपन करून घेतलेले आहेत। त्यानंतर या आईस ट्रे वरती काय जाणार आहे ते चला आपण बघूया। आईस ट्रे वरती किंडर जॉय चॉकलेट तर आहेच, दादांनी वरून ऍड केलेलं आहे ते चॉकलेट सिरप। बघू शकता चॉकलेट सिरप इथे भरभरून आलेला आहे। वरून आलेला आहे व्हॅनिला सिरप, जे दिसायला एवढं भारी दिसतंय ना, अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं। आपण सगळ्यांनी एकदा तरी किंडर जॉय चॉकलेट टेस्ट केलं असेल। आता मी आज इथे टेस्ट करणार आहे किंडर जॉय चॉकलेटची आईस्क्रीम। आणि मला पण अक्षरशः डाऊट होता की ही आईस्क्रीम कशी बनते ती। आईस्क्रीम बनवताना दादांनी दोन्ही नाईफ आईस ट्रे वरती असे आपटले ना की अक्षरशः मला वाटलं की गणपती बाप्पाच आले आणि पुणेरी ढोल वाजत आहे। आईस ट्रे वरती टाकलेले सर्व जिन्नस दादांनी नाईफच्या साह्याने एकजीव करून घेतलेले आहेत। बघितलात, एकजीव करून घेतल्यानंतर असा आईस्क्रीमचा एक गोळा तयार होतो। ह्या आईस्क्रीमच्या गोळ्यावरती ऍड केलं जाणार आहे वरून दूध, जेणेकरून या आईस्क्रीमच्या गोळ्याला एक स्मूथ टेक्स्चर येणार आहे। ही आईस्क्रीम तर जबरदस्त लागणार आहे। तुम्हाला माहितीये का, मी जेव्हा ही आईस्क्रीम घ्यायला तिथे उभी होती तेव्हा तिथे लोकांची तुडुंब गर्दी होती आपल्या आवडतीचे आईस्क्रीम घेण्यासाठी। आणि दादांच्या स्टॉल वरती जेव्हा पण तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडे 10 लाईव्ह आईस्क्रीम मिळणार नाही तर 20 पेक्षा जास्त लाईव्ह आईस्क्रीम मिळतील। आणि जर तुम्हाला तुमच्या आवडतीच्या फ्लेवरचं लाईव्ह आईस्क्रीम घ्यायचं असेल ते सुद्धा इथे मिळतं, म्हणजेच पान फ्लेवर मध्ये, चाय फ्लेवर मध्ये किंवा मिठाईच्या कोणत्याही फ्लेवर मध्ये तुम्हाला तुमच्या आवडतीचे लाईव्ह आईस्क्रीम इथे बनवून दिलं जाईल। आता इथे बघितलं तुम्ही आईस्क्रीमचा असा मस्त गोळा तयार झालेला आहे दूध मिक्स केल्यानंतर। ही आईस्क्रीम बनायला जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतात, पण 15 मिनिटात तुम्हाला जगातला भारी फ्लेवर इथे मिळणार आहे। दोन्ही नाईफच्या साह्याने आईस्क्रीमचा गोळा पूर्ण आईस ट्रे भर पसरून घेतलेला आहे आणि बघितलं तुम्ही एवढी जबरदस्त झालेली आहे आपली किंडर जॉयची आईस्क्रीम। मी इथे किंडर जॉयची आईस्क्रीम बनवून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडतीच्या फ्लेवरची आईस्क्रीम इथे बनवून घेऊ शकता, ती पण फक्त 15 मिनिटात आणि आपल्या नजरेसमोर। आईस्क्रीम लाईव्ह आईस्क्रीम खाण्यामध्ये जी मजा आहे ना, त्यापेक्षा डबल मजा आहे लाईव्ह आईस्क्रीम कशी बनते ते पाहण्यामध्ये। दादाने इथे प्लेट भर असं पसरून तर घेतलेली आपली आईस्क्रीम आणि त्यानंतर या आईस्क्रीमचे रोल केले जाणार आहेत। रोल करण्यासाठी दादानी पद्धतशीर आईस्क्रीम कट केलेली आहे। त्यानंतर या आईस्क्रीमचे हळूवारपणे असे रोल केले जातील, जेणेकरून हे रोल तुटू नये। बघितलात एवढे बेस्ट दिसत आहेत ना हे रोल, आणि तुम्हाला एकदम मिनिमम प्राइस मध्ये इथे लाईव्ह आईस्क्रीम मिळणार आहे। आपण जेव्हा बाहेर आईस्क्रीम खायला जातो तेव्हा 500-600 रुपयामध्ये मिळणारी आईस्क्रीम आपल्याला एकदम रिझनेबल रेट मध्ये मिळणार आहे। एवढी जबरदस्त आईस्क्रीम बघून तुम्हालाही तुमच्या आवडतीची आईस्क्रीम खाण्याची क्रेविंग होत असेल ना, तुम्ही जेव्हाही उज्जैनला महाकालच्या दर्शनाला जाल तेव्हा नक्की इंदोरच्या सराफा खाऊगलीला व्हिजिट करा। तिथे आहे ब्रदर्स लाईव्ह आईस्क्रीम। त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करून तुम्हाला तुमच्या आवडतीच्या फ्लेवरची आईस्क्रीम इथून नक्कीच घ्या। इथे आमची आईस्क्रीम म्हणून तयार झालेली आहे। बघितलं तुम्ही, एका आईस्क्रीम मध्ये मला इथे 4 रोल भेटलेले आहेत आणि दादांनी वरून भरभरून टाकलेलं आहे चॉकलेट सिरप। तसंच वरून इथे आईस्क्रीमला गार्निशिंग पण केलं जाणार आहे चॉकलेट्सने। मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा इंदोरच्या सराफा खाऊ